डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाचा दुसरा अंक 14 फेब्रुवारी 1920 रोजी प्रकाशित केला होता. बाबासाहेब दुसऱ्या अंकात असं म्हणतात की स्वराज्याची सर सुराज्याला येत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायकाच्या दुसऱ्या अंकामध्ये लिहितात. आजवरच्या ज्ञात असलेल्या भूगोलांकडे राजकीय दृष्टीने पाहिले असता त्यातील देशाचे आपणाला एक स्वयंशासित व दुसरं परशासित असे दोन मुख्य वर्ग करिता येतात. स्वयंशासित देशातील कारभार त्या देशात राहणाऱ्या लोकांकडेच असतो, पण परशासित देशातील स्थिती तशी नसते. त्यांचा राज्यकारभार परदेशातील लोकांच्या हाती असतो. असा या वर्गीकरणात हिंदुस्थान देशाचा अंतर्भाव दुसऱ्या वर्गात होतो. या देशात राहणारे हिंदू, मुसलमान, पारशी वगैरे लोक जरी आहेत तरी त्यांना हिंदी लोक या सर्वसाधारण नावाने संबोधिता येईल. पण या हिंदी लोकांवर राजकीय अंमल चालविणारे लोक मात्र हिंदी नाहीत, म्हणजे हिंदी लोक स्वयंशासित नाहीत. आज बरेच दिवसापासून हिंदुस्थान हा देश परकीय अंमलाखाली आहे. हा सुपीक देश काबीज करून घेण्यास बऱ्याच जुन्या पाश्चात्य राष्ट्रांनी अनेकवार प्रयत्न केले. रोम व ग्रीक लोकांनीही या दिशेने प्रयत्न केला, तो विफल झाला. पण मुसलमान लोकांनी केलेल्या प्रयत्नास जबर फळ आले. जरी मुसलमान लोकांच्या हिंदुस्थानावरील स्वाऱ्यास इसवी सन 986 सुरुवात झाली तरी त्यांना या देशात कायमचे स्थान मिळण्यास बराच अवधी लागला. पृथ्वीराज जेव्हा 1193 लढाईत मरण पावला तेव्हा हिंदू बादशाहीचे दिल्लीचे तख्त कायमचे मोकळे पडले. ज्या पठाण लोकांनी ही गादी बळकाविली त्यांचा 1526 पानिपत येथे मोगल लोकांचा अधिपती बाबर यांनी पराभव करून दिल्ली येथे हिंदुस्थानाचा बादशाह अशी आपल्या नावाने ग्वाही फिरवली. पण स्थापन होऊन 200 वर्षाच्या आतच दिल्लीचे हिंदू तख्त जिंकलेल्या या मुसलमानांनी सार्वभौम सत्तेला उतरवती कळा लागली. काही काळ ती सत्ता दक्षिणेतील मराठे लोकांकडे होती, पण शेवटी ती कायम इंग्रजांच्या हाती गेली व तिथे ती दैविक योजनेने आज तागायत अबाधित आहे. अशी या देशांच्या पारतंत्र्याची पूर्वी पीठिका आहे. राजकारणाचे हे दोन हेतू परिस्थितीनुरूप निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रमाणात अंमलात येतात. जेथे राज्यकारभार एका विशिष्ट वर्गाचे हित होऊन बसतो, मग तो वर्ग स्वकीयांचा असो व परकीयांचा असो, तेथे संस्कृतीपेक्षा शासनास प्राधान्य मिळते. कारण शांतता भंगामुळे त्यांच्या अंमलाला धोका येण्याचा संभव असतो. शांतता जरी आवश्यक आहे तरी शांततेच्या नावाखाली जुलूम होणे अगदी साहजिक असते. कारण शांतता ठेवण्यास कोणाच्या तरी स्वातंत्र्याला निर्बंध घालावा लागतो. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला केव्हा निर्बंध घालावा व केव्हा घालू नये याचा निर्णय करीताना स्वातंत्र्य आणि स्वच्छंद असा भेद केला पाहिजे. परकीयांच्या अंमलाखाली राज्यकर्ता आपल्या जातभाईच्या हितासाठी प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष करीतात नव्हे तर त्यांची आहुती देतात. एखाद्या देशावर दुसऱ्या देशाची सत्ता असल्याने अंमलाखाली असणाऱ्या लोकांचा फायदा क्वचितच